नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मानिनीला जेव्हा जीवा, काव्या, नंदिनी आणि पार्थ यांच्या डिवोर्सबद्दल समजलेलं असतं तेव्हा तिला अतिशय दुःख झालेलं असतं आणि ती सर्वांना जाब विचारते. त्यावेळेस काव्या ही मानिनीला बोलते, आई, डिवोर्सचा निर्णय हा एका दिवसामध्ये होणारा निर्णय नाही. आणि नंदिनी बोलते, त्यामागे बरेच कारण असतात आणि ज्याचं दुःख त्याला समजू शकतं. आणि तेव्हा जीवा विचारतो, आई, तुला कोणी सांगितलं या डिवोर्सबद्दल? तेव्हा मानिनी काहीच उत्तर देत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की मानिनी ही बाबांना बोलते, ही कशी काय मुलं 6 महिन्यामध्येच यांनी डिवोर्सचा निर्णय घेतला आहे आणि याबद्दल आपल्याला काहीच बोलले नाही. त्यानंतर आपण पाहतो मानिनीची तब्येत ही खराब झालेली असते आणि ती नंदिनी व काव्याला आपल्या जवळ बोलवते आणि बोलते, तुम्ही मला माझ्या मुलीसारख्याच आहात. मला तुमच्या नवऱ्याची काहीच माहिती नाही, परंतु तुम्ही तुमच्या या आईला सोडून अजिबात जाऊ नका, असं ती त्या दोघींना बोलत असते आणि अतिशय प्रेमाने त्यांना मिठीत घेते. तेव्हा काव्या व नंदिनी दोघेही विचारामध्ये पडलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीच्या सांगण्यावरून काव्या व नंदिनी आपला डिवोर्सचा निर्णय मागे घेणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.